प्रत्येक दरवाजा अगोदर विचारच आहे. पहिला दरवाजा मनोनिग्रह. आता इंद्रिय ताब्यात कसे ठेवायचे याच्यासाठी क्षणोक्षणी करावा विचार. दुसरा दरवाजा संतोष. संतोष हा सुद्धा एक दरवाजा आहे. समाधान असावं माणसाला. जैशी स्थिती आहे तैसा परितूप आहे, कौतुक तो पाहे संचिताचे. कोणता मुक्तीचा दरवाजा कोणता? ठेविल्यानंते चित्ते असू द्यावे, फक्त म्हणायला नको. मनाला का पैसे पडतात का? पैसे पडत नाहीत. प्रत्यक्ष त्याचा अनुकरण पाहिजे. सुख आणि दुःख जे असतं आपल्या प्रारब्धाधीन आहे. प्रारब्धाशी वाडेमान, प्रारब्धाशी धन. सुख आणि दुःख हे प्रारब्ध अधीन आहे. जसं ज्याचं कर्म असेल तसं कर्मानुसार माणसाला सुख आणि दुःख असतं. आणि माणसानं अवश्य जे आपलं कर्माला आलं वाट्याला अवश्य त्याचं समाधान मानावं. हा सुद्धा एक दरवाजा आहे मोक्षाचा. मोक्षाचा दरवाजा आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात पहा, भोगतो नगडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. यालाच म्हणा संतोष. संतोष म्हणा कशाला? आलिया भोगासी
देवावरी भार घालून या. म्हणून माणसानं जे आपलं कर्म आहे त्याच्यामध्ये संतोष मानावा. एक मी नेहमी सांगतो दृष्टांत. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्या ठिकाणी काम करत होते त्यांचा त्यावेळी पगार किती होता? 60 रुपये पगार होता. महिना झाला, महिना पगार हातात आला. पत्नीच्या हातामध्ये ते पैसे द्यावेत आणि पत्नीने सर्व घर खर्चासाठी त्याचा वापर करावा. सकाळची वेळ आहे. एक सकाळी जवळचा मित्र संबंधित डॉक्टर राजेंद्र प्रसादचा संबंधित एक मित्र घरी आला. राजेंद्रजी, एक मदत कराल का? बोला. माझ्या पत्नीचं ऑपरेशन आहे. त्या ऑपरेशनसाठी मला 60 रुपयाची गरज आहे. मला 60 रुपये द्या. पुढचा महिन्याचा पगार झाला पैसे तुम्हाला परत करेन प्रामाणिकपणे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात, मित्रा, माझा पगार 60 रुपये पगार हातामध्ये आला. मी पत्नीकडे देत असतो. माझ्याकडे पैसे नाहीत. दोघांचा संवाद. डॉक्टर राजेंद्र प्रसादची पत्नी पाहत होती. थांबा भाऊजी. आतमध्ये पत्नी गेल्या. 60 रुपये हातात आणले. भाऊजी 60 रुपये द्या, वहिनीचं ऑपरेशन करा. धन्यवाद म्हटला, निघून गेला. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात, हे पैसे आले कुठून? पत्नी म्हणते, तुम्ही महिन्याला 60 रुपये जे देता त्या 60 रुपयामधले 5 रुपयाची बचत करते आणि 55 रुपयामध्ये मी आपला घर खर्च चालवतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद काही बोलले नाही, शांत. दुसऱ्या दिवशी कामावरती गेले, मालकाकडे गेले.